हॅलो, नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज आहे माझ्याकडे श्राद्ध आहे आणि म्हणूनच कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य किंवा पितरांची सेवा असो करताना घरात आधी आपण डीप क्लिनिंग केली जाते रोजची देवपूजा सोडून. तर हे प्रत्येक वेळी आपल्याला शक्य नसते, म्हणून मी पूजेच्या आधी घरात गोमूत्र शिंपडून घेते, ज्यामुळे की जे काही नेगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाईल. बऱ्याच ठिकाणी श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना बोलून पूजा केली जाते, पण मी घरच्या घरी करते. आणि आता सगळ्यांना माहिती आहे पितृ पक्ष सुरू असल्यामुळे सगळ्यांच्या घरी आता तिथीनुसार श्राद्ध हे असतात. तर माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे माझ्याकडे, जे की पौर्णिमा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी येतं प्रतिपदेला. तर असं म्हणतात की 15 दिवसात आपल्या पितरांचा पृथ्वीवर वास असतो आणि म्हणूनच त्यांच्या प्रित्यर्थ आपण हे श्राद्ध घालत असतो त्यांचं तिथीनुसार. तर ह्या 15 दिवसात तिथीनुसार जे श्राद्ध येतं त्यावेळेस आमच्या भागात खीर, पोळी आणि उडदाचे वडे, मुगाचे भजे आणि मिक्स भाजी जी काही आता बाजारात मिळते, सगळीकडेच मिळत असेल, तर ती भाजी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य असतो. आणि सर्व पितृ अमावस्येला जे काही श्राद्ध घातलं जातं तर तेव्हा पुरणाचा स्वयंपाक असतो. तर आज पुरणाचा स्वयंपाक वगैरे नव्हता, मला साधाच स्वयंपाक बनवायचा होता. तर सगळ्यात आधी सकाळी उठून मी घरातली थोडीशी आवरावर केली आणि इथे आता उंबरठ्यावरही मी गोमूत्र घालून आणि थोडंसं पाणी मिक्स करून तिथे पुसून घेतलं आहे आणि आधी आता उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे. आणि खानदेशात म्हणजे मला वाटतं सगळीकडेच असेल ही प्रथा की श्राद्धाच्या दिवशी दारात पिठाची रांगोळी काढली जायची. आधी आता काढतात का नाही मला काही माहिती नाही आता त्याबद्दल, पण मी लहान असताना बघितलं की पिठाची रांगोळी काढली जायची आणि त्यावर गिलक्याचं पान ठेवलेलं असायचं आणि त्यावर गिलक्याचं एक फूल ठेवलेलं असायचं, म्हणजे कळायचं ह्या घरात श्राद्ध आहे असं. आणि आजच्या दिवशी पितृ स्वरूपात एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला जेवायला सांगितलेलं असतं. तर इथे मला काही म्हणजे शक्य नव्हतं, तर मी दरवर्षी एक टिफिन बनवून घेते आणि श्राद्ध झाल्यानंतर आधी देऊन येतो आम्ही तिथे. ते बाबा असता इथे मागे मी तुम्हाला म्हटलं होतं चौफुलीवर एक बाबा बसतात अमृतधामच्या, तर तिथे त्यांना देऊन येतो आम्ही. तर म्हणजे एका व्यक्तीचं पूर्ण जेवण होतं. तर पितृपक्ष हा आपल्याकडे दरवर्षी येतो आणि या काळात आपल्याला पितरांना स्मरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्धविधी हा केला जातो. आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी ही परंपरा आपल्या इकडे खूप महत्त्वाची मानली जाते. आणि हो, श्राद्धामध्ये तर्पण, पिंडदान, ब्राह्मण भोजन आणि अन्नदान ह्या गोष्टींनाही खूप असं महत्त्व आहे. तर तर्पण हे तुम्ही ज्या दिवशी आपल्याकडे श्राद्ध असतं तिथीनुसार त्या दिवशी सकाळी 12च्या आत तर्पणही करू शकता आणि किंवा मग त्या दिवशी शक्य नसेल तर ह्या 15 दिवसात आपण रोज जरी तर्पण केलं तरी चालतं आणि किंवा मग डायरेक्टली सर्व पितृ अमावस्येला. तर मला आज करायचं होतं तर्पण, यांच्या हातून करून घ्यायचं होतं मला, पण दर्भाची काडी जी काही मी आणली होती तर ती हरवली माझ्याच्याने. तर हे म्हटलं की आता अमावस्येलाच करू, कारण गंगेवर जायला लागलं असतं आणायला. ती एखाद्या पूजेचे जिथं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भेटून जाईल, तर ती अगोदरच आणून ठेवायची. तर मी आणून ठेवली होती घरात, पण काय माहिती ह्या गणपतीच्या ह्याच्यात गडबडीत मला वाटतं सामानात ती अशी गवतासारखी कुठेतरी पडली ती माझ्याच्याने. तर ते तर पण आपण नंतरही करू शकतो. तर आज मला फक्त श्राद्ध घालायचं होतं. आणि श्राद्ध हे केवळ एक विधी नाही, तर मला वाटतं ही एक परंपरा आणि संस्कार आहेत जे की आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीला आपण देतो. तर आपल्या पूर्वजांना आम्ही तुम्हाला विसरलो नाही आहोत, तर हे असं सांगण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य आनंदी आणि समृद्धी होतं. कारण जसे आपण देवांची सेवा करतो, नवरात्रीत आता देवी येतील, गणपतींची सेवा झाली, तर त्याचप्रमाणे हे 15 दिवसात आपल्याला पितरांची सेवा करायची असते. तर इथे मी आता सकाळी उठल्या सगळ्यात आधी मला वाटतं 5:45 किंवा 6 झाले असतील, ह्या डाळी ज्या की मी रात्री काढून ठेवल्या होत्या तर त्या स्वच्छ धुवून त्यांना आता भिजत ठेवते मी, म्हणजे 2-3 तासात त्या होतील 10 वाजेपर्यंत बरोबर वाटून घेण्यासारख्या. आणि त्यानंतर हे तांदूळ घेतले मी एक छोटी वाटी भरून, 3-4 चमचे येतील ते आपले पोह्यांचे जे चमचे असतात ते भरून आपलं खीर बनवण्यासाठी. तर तेही मी आता इथे स्वच्छ धुवून त्यांनाही आता मी पाण्यात भिजत ठेवणार आहे, ज्यामुळे की आपल्याला खीर एकसारखी अशी घट्ट होते आणि पटकन शिजून होतात ते दुधात. आणि त्यानंतर मग इथे लागलीच आता आपल्याला जेव्हा पूजेला बसतील तेव्हा पूजेचं हे सगळं साहित्य एका ठिकाणी काढून ठेवते मी, जे की काळं तीळ आहे, दही आहे, तूप आहे, गंध आणि कपूर वगैरे, माचीस ऐनवेळेला सापडत नाही आपल्या, तर काडी पेटी आणि पाण्याचा तांब्या भरून ठेवला आहे. तर इथे मी ही देवांसाठी दिवे लावण्यासाठी जे तूप वापरते गाईचं, तर तेच तूप मी आता घेतलं आहे श्राद्धासाठी.
तर जे काही आपण गोवऱ्या पेटून त्यावर जो काही घास घालतो तर त्यात हेच तूप वापरण्यासाठी, कारण स्वयंपाकाच्या गडबडीत आणि स्वयंपाकासोबत इतरही घरातली रोजची जी कामं असतात ते आपल्याला करावीच लागतात, जसं की कपडे वगैरे, फरशी. मग त्या गडबडीमध्ये आपण बऱ्याचदा एक वस्तू ही विसरून जातो. त्यासाठी मी ते आधीच सगळं बाजूला काढून तो ताट मी बनवून ठेवलेला आहे. आणि इथे मी आता खीर बनवण्यासाठी हे 1 लिटर दूध घेतलेले आणि ते आता दूध मी तापत ठेवते आधी. थोड्या वेळानंतर दुधाला एक उकळी आलेली होती आणि त्यानंतर आता मी ते जे आपण तांदूळ सकाळी मी भिजत घातले होते तर ते मी आता यात घालून घेते. तर बरेच जण, म्हणजे तुम्ही असंही करू शकता की हे तांदूळ थोडेसे तुम्ही जाडसर असे मिक्सरमधून फिरून घेऊ शकता, पण मला पर्सनली तसं म्हणजे आवडत नाही. असे अख्खेच दाणे आवडतात मला. तसं केल्याने थोडीशी चिकट अशी खीर होते, म्हणून म्हटलं नको, मी असंच टाकते, अख्खेच तांदूळ घालते मी आणि छान शिजून होतात ते. आणि हे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे तर आणखीनच घट्ट होते. तर जर तुम्ही कुठले असे बासमती वगैरे वापरणार असाल तर मग ते तुम्ही एखाद्या वेळेस फिरवले मिक्सरमधून तरी चालेल. तर आता खिरीसाठी लागणारे मी इथे हा मसाला म्हणजे बनवून घेते. हे ड्रायफ्रूट्स वगैरे कुटून घेऊन आता त्यांची एक पावडर बनवून घेते. आणि विकतचाही दूध मसाला इथे तुम्ही वापरू शकता, पण मी सहसा विकतचा वापरत नाही, कारण मला त्यात तो एवढा फ्लेवरफुल वाटत नाही. बऱ्याच दिवसांचा बनवलेला असतो, बऱ्याचदा वासही त्याला विचित्र वास येतो. तर मी घरीच बनवते. त्यासाठी मी 3 ते 4 इथे विलायची घेतली आहे, हिरवी आपली छोटी विलायची, आणि काजू, बदाम आणि छान अशा वासासाठी मी ते जायफळ घेतले. आणि तिकडे सोबतच गरम दुधात मी थोडं केसर घालून घेणार आहे. ते छान असं मेल्ट होतं आणि रंग उतरतो त्याचा. तर आधी आता विलायची कुटून घेते मी बारीक आणि मग त्यातच हे सगळं बारीक करून घेणार आहे. आणि वर्ण हे जायफळही किसून हे सगळं साहित्य आता याची पावडर बनवून साईडला ठेवून घेते. आणि हा जो दूध मसाला मी आता इथे बनवते तर हा मी आधीच्या दुधात घालण्यासाठी नेहमी थोडं जास्त क्वांटिटीत बनवून ठेवते, एक 8-10 दिवस पुरेल असा. पण त्यासोबतच ह्या मसाल्यासोबत मी आता आणखीन एक कोको पावडर आणि थोडीशी साखर घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेते. आणि तसं तर त्याचं दुधात घालायचं पावडर बनवलेलं असतं सेम ह्याच प्रकारे, फक्त यात कोको पावडर आणि साखर ॲड केलेली असते आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं असतं बारीक. तर ते बनवते मी त्याच्यात दुधात घालण्यासाठी. तर ती रेसिपी शेअर करायची होती पण ती राहिलीच, तर त्यानिमित्ताने आता सांगते तुम्हाला. आणि हे सगळं साहित्य मिक्सरमधून फिरवताना त्याला आपल्याला पल्स मोडवर फिरवायचं आहे, नाहीतर त्याचा असा लगदा होतो. तर हळूहळू फिरवायचं आहे आपल्याला आणि ते पावडर बनवून घ्यायचं आहे मुलांच्या दुधात घालण्यासाठी. तर आता तो मसाला बनवून झाला होता आणि थोडीफार काही घरातली तरी कामं होते ते आवरून झाले होते, आमचा चहा वगैरे झाला होता. तर इथे आता मी ही मुगाची डाळ आधी काढून घेते, कारण ती लवकर भिजून होते. आणि आता मला वाटतं 10:30 वाजत आले होते, 10:30 पावणे 11 झाले होते. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतले आणि लसूण घेतलेलं आहे, एक 10 ते 12 पाकळ्या लसणाचे घेतले आणि 5 ते 6 मी ते हिरव्या मिरच्या घेतले. तर त्या कट करून घेते आणि सोबतच थोडं जिरं घालते. आणि इथे तुम्हाला कोथिंबीरही ॲड करायची आहे, पण आता माझ्याकडे नव्हती, ते गेले होते आणायला, पण त्यांना वेळ लागला असता. तोपर्यंत मी फिरून घेतले आणि यात आता मी वर्ण कट करून घालून देईल कोथिंबीर आणल्यावर. तर हा आधी फक्त नुसता मसाला वाटून घेतला होता मी, मग त्यानंतर आता डाळ वाटून घेतली आहे. आणि मुगाची डाळ वाटून झाल्यावर मग परत ह्याच भांड्यात मी उडदाची डाळही वाटून घेतली आहे. तर सेम त्याच प्रकारे मी आताही लसूण घेतलेलं आहे, लसणाचे 10 ते 12 पाकळ्या घेतले आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालते आता कट करून. आणि जिरं घातलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आता इथे घालून घेणार आहे, कारण मी मुगाची डाळ वाटत होते तोपर्यंत ते आले होते. तर आता इथे कोथिंबीर घालून घेते मी ह्या मसाल्यात, म्हणजे छान असा सुगंध येतो जी काही डाळ आपण वाटलेली असते तिला. तर थोडीशी डाळ घालून यात मी, कारण हा नुसता मसाला मग खाली चिकटतो, म्हणून आता त्यात थोडीशी डाळ मी घालून घेते. आणि हे फिरवून घेणार आहे आधी, मग नंतर दुसऱ्या बॅचला पूर्ण डाळ होईल माझी, कारण फार एवढी काही जास्त क्वांटिटी नव्हती, कमीच होती. तर इथे दोघंही डाळी मी आता काढून घेतल्या होत्या आणि जेव्हा मला त्यांचे भजी आणि वडे बनवायचे असेल तेव्हा मी त्यात आता मीठ घालणार आहे आणि मुगाच्या डाळीच्या भजीत तेव्हाच मी कांदा कट करून घेणार आहे. तर इथे आपली खीरही छान शिजत होती, झालेली होती ऑलमोस्ट आता. आणि इथे ह्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आहेत, जे की मी घरून आणले आहेत गावावरून. तर घास घालण्यासाठी मी आता त्यांना थोडंसं गॅसवर त्यांना पेटवून घेते. आणि हे हवन पात्र आहे जे की मी श्राद्धला वापरते, तर त्यात ठेवून घेणार आहे. आणि इथे आता माझ्या पुऱ्या तळून झाल्या होत्या, पोळ्याही बनवून झाल्या होत्या आणि वडे आता बनवते मी. आणि ताटं करून झाले होते माझे, देवांना नैवेद्य देऊन झालं होतं आणि पितृंना आपण जो घास घालायचा जो ताट असतो तर तोही तयार होता.
आणि एक वर ठेवायला दिला होता टेरेसवर. आणि ते जे बाबा असतात ज्यांना आम्ही घेऊन जातो तर त्यांचाही एका साईडला मी टिफिन सोबतच भरत होती. जसं जसं माझं होत होतं तसं थोडंसं गार करून एका टिफिनमध्ये. आणि ते सोबतच मिक्स भाजी बनवली होती, पण त्याचा व्हिडिओ घ्यायचा मला वाटतं राहिला. आणि हे जे काही 15 दिवस असतात श्राद्ध पक्षाचे, तर रोज मी असा घास घालते, एखादा गोडाचा पदार्थ बनवते आणि गिलक्यांची भजी किंवा भाजी बनवते आणि छोटंसं गौरीचा एक तुकडा पेटवून त्यावर असं मी अशा प्रकारे घास घालत असते. किंवा मग पुरण बनवून ठेवते एकदाचं आणि रोजच्या रोज एक लहानशी पुरणपोळी बनवून अशा प्रकारे घास घालत असते मी. तरी ते आता घास घालून झालेलं आहे आणि आता हे हवन पात्र मी पूर्ण घरभर फिरून घेते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.